राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष किरण आहेर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल। अकोला महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये नव्या आरक्षण बदलांची घोषणा। विशेषतः ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल। महाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे 20 उमेदवारी अर्ज दाखल। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांचे अर्ज दाखल। बुलढाण्यात अपर्णा फुंडकर यांचा भाजपाकडून खामगावात अर्ज दाखल। खामगाव येथे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार। सिल्लोडमध्ये भाजपा उमेदवारांचा अनोखा विरोध। भाजपाच्या कमलेश कटारिया आणि रेखा भूमकर यांनी रस्त्यावरील खड्ड्याला हार घालून उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंगोलीत मवियाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्चना भिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। हिंगोलीत महायुतीत बिघाड। बीड नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी। बीडमध्ये राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार। अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा अर्ज दाखल। यावेळी मोठा शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं। भाजपाने मोठी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। 25 वर्षापासून शिवसेनेची अंबरनाथमध्ये सत्ता असताना भाजपा थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात रिंगणात। सिल्लोडमध्ये अर्ज दाखल करण्याच्या कारणावरून उमेदवार समर्थक संतप्त। निवडणूक कर्मचाऱ्याने निष्काळजी केल्याचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार। परभणीत शिवसेनेकडून आसिफ खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल। समर्थकांच्या जल्लोषात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात अर्ज दाखल। रत्नागिरीत महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजी नाट्य। महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर तर मवियात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवारी न मिळाल्याने नाराज। पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले। शिवसेना, भाजपा आणि मवियाकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। बदलापूर नगर परिषदेसाठी तृतीयपंथीने केला उमेदवारी अर्ज दाखल। रोशनी सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष आनंदी जगताप यांना उमेदवारी। भाजपकडून पत्रकार परिषदेत घोषणा। अमरावतीत शिवसेना स्वबळावर लढणार। 12 पैकी 6 जागांसाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे धावतच आले। अवघी काही मिनिटं शिल्लक असताना श्रीकांत शिंदे बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयात दाखल झाले। कागलमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वाजत गाजत तृतीयपंथीयांकडून शक्ती प्रदर्शन। जळगावच्या धरणगाव पालिका नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वैशाली भावे यांच्याकडून अर्ज दाखल। महायुतीच्या बहुतांश उमेदवारांचे अर्ज दाखल। कराड नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विनायक पावसकर यांचं नाव फायनल। विजय वाटेगावकर यांना नगरसेवक म्हणून उमेदवारी। कराडमध्ये महाविकास आघाडीत फूट। राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मवियाकडून नगराध्यक्ष पदासाठी हुस्नाबानो खलिफे यांचा अर्ज दाखल। पंढरपुरात भाजपाकडून श्यामल शिरसाट यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। पंढरपूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना भाजपकडून ओबीसी उमेदवार। बारामतीत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ। अर्ज भरण्याची वेळ संपल्याने पोलिसांनी उमेदवारांना रोखलं। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। येवल्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती। राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। बीडच्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची उमेदवारी निश्चित। परळी नगर परिषदेसाठी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र।
अशोक परळीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगरुळपीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. वाशिममध्ये महायुतीचे प्रयत्न निष्फळ. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचं आवाहन. भंडारा जिल्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय. भंडारामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विश्वास व्यक्त केला. वेंगुर्लामध्ये काँग्रेसचा जोरदार शक्ती प्रदर्शन. जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी नगराध्यक्षपदासाठी केला उमेदवारी अर्ज दाखल. चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी योगेश पवार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल. तुळजाभवानीचे महंत इच्छागिरी महाराज नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून भरला उमेदवारी अर्ज. वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 18 उमेदवारांचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून अर्ज दाखल. श्रुती ताम्हणकर यांनी केला नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. बदलापूर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार. खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. अंबरनाथ नगर परिषद निवडणुका न लढवण्याचा मनसेचा निर्णय. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. रवींद्र आरळी यांनी केला अर्ज दाखल. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं. कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र. वाशीमध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर. भाजपकडून अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेना आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल. सुरेश शिंदेंचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल. बारामतीत नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल. रायगडमधील रोहा नगराध्यक्षपदासाठी वनश्री शेडगे यांना उमेदवारी. खासदार सुनील तटकरे यांनी केली घोषणा. बंडखोरी टाळण्यासाठी सुनील तटकरे यांची दक्षता. परभणी पाथरी नगरपालिका निवडणुकीसाठी जुनेद खान दुराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 35 वर्षाची सत्ता यंदाही अबाधित राहणार. जुनेद खान यांचा विश्वास. पुण्यातील दौंड प्रभाग क्रमांक 6 मधून कार्तिकी सुनावणे यांचा नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल. शेवटच्या क्षणाला अर्ज केल्याने या उमेदवारीबाबत चर्चा. इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात. पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज. बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती. राष्ट्रवादीला 11 जागा तर भाजपाला 6 जागा मिळणार. भाजपाचे रंजन तावरे यांची माहिती. भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत. 5 दशकानंतर वैशिष्ट्यपूर्ण होणार निवडणूक. संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई. येवल्यात मविया शिवसेनेची युती. भुजबळांविरोधात आमदार सुहास कांदेंची खेळी. भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत. बारामतीत नगर परिषदेसाठी सचिन सातव यांच्या नावाची घोषणा. राष्ट्रवादीकडून सचिन सावंत यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल. सिंधुदुर्गात नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी. कणकवलीत शिवसेना आणि काँग्रेस स्वबळावर लढणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात बैठक. विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न करावे. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची मंगळवारी बैठक. बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. आगामी निवडणुकीबाबत बैठकीत होणार चर्चा. मीरा भाईंदरचे रस्ते दुरुस्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना कडक
आदेश. आपल्या विरोधात सर्व नेते एकवटले तरी जनता आपल्या बरोबरच. आमदार तानाजी सावंतांचं वक्तव्य. महायुतीतील 60 आमदारांविरोधात राष्ट्रवादीने काम केले. तानाजी सावंत यांची राष्ट्रवादीवर टीका. मालेगावातील डोंगराळे येथील नागरिकांचा रास्ता रोको. मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर मागे. मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचे दादा भुसे यांचे आश्वासन. शिवसेनेने काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याने सतीश पाटील आक्रमक. आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार काढणार. आमदार सतीश पाटील यांचा इशारा. मुंबईत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मोर्चे बांधणी. वरळी नाका येथे भाजप युवा मोर्चा दक्षिण विभागाचा पदग्रहण सोहळा संपन्न. आपल्यावरील आरोप हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा. आपण राजकीय विरोधक असल्याने आवाज दाबण्यासाठी आरोप. सुषमा अंधारे यांचा हक्कभंग नोटीसला उत्तर. हिंदूंना हिंदू म्हणून मतदानास प्रेरित करणारे बाळासाहेबच. प्रमोदजींचा राज ठाकरेंसोबतचा व्हिडिओ ट्विट. उद्धव ठाकरेंसोबत बसल्यानंतर तथ्य विसरण्याचा प्रयत्न. नवनाथ बन यांचा सवाल. रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी वाद. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात. तटकरे कुटुंबियांचा श्रीवर्धनमध्ये भ्रष्टाचार. प्रमोद घोसाळकरांचा आरोप. महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते. म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रात निवडून येतील. नाना पटोले यांचं वक्तव्य. आपल्यात आणि उदयनराजेंमध्ये कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं स्पष्टीकरण. पुढच्या काळातला नगराध्यक्ष भाजपाचाच असेल. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य. आपण रायगडचा सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेलो आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत रायगडचा विकास, संस्कृती आणि इतिहास याचा ध्यास. शिवसेनेच्या आमदारांना सुनील तटकरे यांचा टोला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकाची यादी जाहीर. निवडणुकीत 40 नेते स्टार प्रचारक. बारामतीत नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपमधून उमेदवारी जाहीर. नगराध्यक्षपदासाठी गोविंद देवकाते यांची उमेदवारी जाहीर. अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याचा आपल्याला अभिमान. शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य. शर्मिला ठाकरे यांचा अमित ठाकरेंना पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.